आदित्यचं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. गावातील प्रत्येक मित्र त्याच्यासोबत होता. शाळा, खेळ, सण, उत्सव, प्रत्येक क्षण एकत्र जात होतं. त्याला वाटायचं की हे नातं कधीच तुटणार नाही. पण वेळ बदलली. कॉलेज संपलं आणि प्रत्येक मित्र आपल्या स्वप्नांच्या मागे वेगवेगळ्या शहरात निघून गेला. सुरुवातीला फोन यायची, मेसेज यायचे. मग हळूहळू तेही कमी झालं. एका संध्याकाळी आदित्य गावाच्या रस्त्यावर उभा होता. त्याचे 4 जिवलग मित्र बॅगा घेऊन शहराकडे निघाले. तो त्यांना जाताना पाहत राहिला. मित्रांनी मागे वळून हात हलवला, पण आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी त्याला पहिल्यांदा समजलं की आयुष्यात प्रत्येकजण कायमचा सोबत राहत नाही. घरी आल्यावर त्याने अनेकांना फोन केले, पण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त होता. त्याच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता, ज्यांच्यासाठी मी सर्व काही केलं, ते आज माझ्यासोबत का नाहीत? त्या रात्री तो एकटा छतावर बसला होता. आकाशात असंख्य तारे होते, पण त्याच्या मनात अंधार होता. तेव्हाच त्याच्या वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, आयुष्यात लोक येतात आणि जातात, पण जो स्वतः मित्र बनतो तो कधीच एकटा राहत नाही. आदित्यने ते शब्द ऐकले, पण त्याचा अर्थ त्याला अजून समजला नव्हता. काही महिन्यांनी आदित्य शहरात नोकरीसाठी गेला. मोठं शहर, मोठी स्वप्न आणि हजारो लोक, पण त्या गर्दीत तो एकटाच झाला. एक दिवस नोकरीही गेली. ज्यांनी मदतीची आश्वासनं दिली होती ते सर्व गायब झाले. त्याने अनेकांना फोन केले, पण कुणाकडे वेळ नव्हता. त्या रात्री त्याला वडिलांचे शब्द आठवले, जो स्वतःचा मित्र बनतो तो कधीच एकटा राहत नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तो रोज पुस्तक वाचू लागला, नवीन कौशल्य शिकू लागला आणि स्वतःवर काम करू लागला. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. त्याला समजलं की एकटेपणा ही शिक्षा नसून स्वतःला ओळखण्याची संधी आहे. काही वर्षांनी आदित्य एक यशस्वी उद्योजक बनला, व्यक्ती बनला. लोक पुन्हा त्याच्या भोवती जमू लागले. पण आता तो बदलला होता. एका कार्यक्रमात त्याला विचारलं गेलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? आदित्य हसला आणि म्हणाला, जेव्हा सगळे सोडून गेले तेव्हा मी स्वतःची साथ सोडली नाही. एकटं राहायला शिका, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणीतरी साथ सोडणारच. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच हरणार नाही. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. त्या क्षणी आदित्यला कळलं की एकटेपणाने त्याला तोडलं नाही तर घडवलं होतं. आदित्यचे आयुष्य आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. त्याने एकटेपणाशी मैत्री केली होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही वडिलांची उणीव होती. एके दिवशी आईने कपाट साफ करताना एक जुना लिफाफा त्याच्या हातात दिला. हे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी ठेवून दिलं होतं, आई म्हणाली. आदित्यचे हात थरथरले. लिफाफ्यावर वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिले होते, माझ्या मुलासाठी. त्याने हळूच पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय आदित्य, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेल. पण लक्षात ठेव, माणसाची खरी ताकद त्याच्यासोबत किती लोक आहेत यात नसते, तर तो एकटा असताना किती मजबूत उभा राहतो यात असते.
आयुष्यात तुला अनेक लोक भेटतील. काही तुझ्यावर प्रेम करतील, काही तुला विसरतील आणि काही तुझा उपयोग करून निघूनही जातील. पण यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नकोस. एकटेपणाला घाबरू नकोस, कारण एकटेपणातच माणूस स्वतःला शोधतो. देवावर विश्वास ठेव. लोकांची साथ सुटली तरी देवाची साथ कधी सुटत नाही. संकटाच्या काळात रडायचं असेल तर देवासमोर रड. आनंद मिळाला तर देवाचे आभार मान. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आईची काळजी घे. तुझा बाबा. पत्र वाचताना आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला असं वाटलं जणू वडील पुन्हा एकदा त्याच्याशी बोलत आहे. त्या रात्री तो मंदिरात गेला. अनेक वर्षांनी त्याने मनापासून देवासमोर डोके टेकवले. त्याच्या मनात एकच विचार होता, जेव्हा सगळे दूर गेले तेव्हा देव आणि बाबांचे शब्द माझ्यासोबत उभे राहिले. त्या दिवसापासून आदित्यच्या आयुष्यात भक्तीचा एक नवीन प्रवास सुरू झाला. वडिलांचे पत्र वाचल्यानंतर आदित्यचे जीवन पूर्णपणे बदलले. आता तो रोज सकाळी मंदिरात जाऊ लागला. देवासमोर बसून आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगू लागला. एक दिवस त्याने देवाला विचारलं, देवा, मी खूप प्रयत्न करतोय, पण अजूनही माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत? उत्तर कुठून आलं नाही, पण त्याच्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली. दिवस जात होते. आदित्य नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी नकार मिळत होता. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक नकारानंतर तो मंदिरात जाऊन म्हणायचा, देवा, तुझी काहीतरी योजना असेल. एके दिवशी अचानक त्याला एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. मुलाखत खूप चांगली झाली. काही दिवसांनी त्याची निवड झाली. घरी ही बातमी सांगितल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आई म्हणाली, बाळा, तुझ्या मेहनतीला आणि देवावरील विश्वासाला फळ मिळालं. आदित्य हसला. त्याला माहिती होतं की यश एका दिवसात मिळालं नव्हतं. त्यामागे संघर्ष, एकटेपणा, वडिलांचे संस्कार आणि देवावरील श्रद्धा होती. काही वर्षांनी तो खूप यशस्वी झाला, पण त्याने कधीही भक्ती सोडली नाही. एका दिवशी मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या एका दुःखी मुलाला त्याने विचारलं, काय झालं? मुलगा म्हणाला, माझ्यासोबत कोणी नाही. आदित्य हसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा लक्षात ठेव, देव तुझ्यासोबत आहे आणि स्वतःवर विश्वास ठेव. एक दिवस हेच दुःख तुझी ताकद बनेल. मुलाच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटलं. आदित्यने आकाशाकडे पाहिलं. त्याला वडिलांचे शब्द आठवले, देवाची साथ कधी सुटत नाही. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की खरी भक्ती म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर संकटातही विश्वास ठेवणं आहे.